नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्विडी अकॅडमी आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण DMER फार्मासिस्ट ऑफिसर बघा या पदासाठी लागणारे काही महत्त्वपूर्ण टेक्निकल प्रश्न घेतलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, बघा हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, व्हॉट इज फार्मॅकॉलॉजी। बघा सर्वांनी योग्य उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे। तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 1 राहील स्टडी ऑफ ड्रग्ज। ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक दुसरा पहा, पॅरासिटामॉल बिलॉंग्स टू विच ऑफ द फॉलोइंग ड्रग्स क्लास। बघा पॅरासिटामॉल बघा हे औषध खालीलपैकी कोणत्या प्रकारचं औषध आहे। तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 1 राहील पॅरासिटामॉल इज बिलॉंग्स टू अनाल्जिक्स ड्रग्स। ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक तिसरा पहा, इन्सुलिन इज युज्ड फॉर विच ऑफ द फॉलोइंग ट्रीटमेंट। बघा इन्सुलिन बघा या नावाचं औषध खालीलपैकी कोणत्या रोगासाठी वापरतात। तर याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक बी राहील इन्सुलिन इज युज्ड फॉर डायबिटीज। ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक चौथा बघा, टेट्रासायक्लिन इज विच टाइप ऑफ ड्रग्ज। बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, टेट्रासायक्लिन विच ऑफ द फॉलोइंग ड्रग्ज। तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक बी राहील टेट्रासायक्लिन इज अ अँटीबायोटिक ड्रग्ज। ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 5वा पहा, द स्मॉलेस्ट अमाउंट ऑफ मेडिसिन ॲडमिनिस्टर्ड इज कॉल्ड। बघा स्मॉलेस्ट अमाउंट ऑफ मेडिसिन ॲडमिनिस्टर्ड इज कॉल्ड। तर याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 डोस। ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 6वा पहा, विच रूट्स गिव्ह द फास्टेस्ट ड्रग्ज ॲक्शन। बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, विच रूट्स गिव्ह द फास्टेस्ट ड्रग्ज ॲक्शन। बघा औषधाची बघा सर्वात फास्ट ॲक्शन खालीलपैकी कशामध्ये होते। तर इंट्रावेनियस। ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 7वा पहा, द मेन ॲक्शन ऑफ ॲस्पिरिन। बघा ॲस्पिरिन बघा या औषधाचा विद्यार्थी मित्रांनो मेन परिणाम खालीलपैकी काय असतो। द मेन ॲक्शन ऑफ ॲस्पिरिन इज। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी ॲनाल्जिक्स अँड अँटीपायरेटिक। ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 8वा पहा, विच विटॅमिन्स इज अ फॅट सॉल्युबल विटॅमिन। बघा महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, विच ऑफ द फॉलोइंग विटॅमिन इज फॅट सॉल्युबल विटॅमिन। बघा सर्वांनी योग्य उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे। तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक सी विटॅमिन डी इज फॅट सॉल्युबल विटॅमिन। ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 9वा बघा, अँटासिड आर युज्ड टू ट्रीट। बघा अँटासिड बघा या नावाचं ड्रग्ज खालीलपैकी कोणत्या एका रोगावर या ठिकाणी प्रभावी असते। अँटासिड आर युज्ड टू विच ऑफ द फॉलोइंग डिसीज। तर याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक अँटासिड आर युज्ड फॉर ॲसिडिटी। ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 10वा पहा, विच ऑफ द फॉलोइंग इज अन अँटीबायोटिक ड्रग्ज। बघा या ठिकाणी 4 बघा औषध आहेत, या ठिकाणी आपला अँटीबायोटिक ड्रग्ज आपल्याला ओळखायचा आहे। तर ॲमॉक्झिलिन विच ऑफ द टाईप बघा ॲमॉक्झिलिन इज बघा टाईप ऑफ अँटीबायोटिक ड्रग्ज। ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे बघा DMER बघा फार्मासिस्ट ऑफिसर या पदासाठी लागणारे आपल्याकडे 8000 बघा प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे। त्यामध्ये आपण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत आणि विशेष म्हणजे विद्यार्थी मित्रांनो बघा जो आपल्याकडे DMER ने बघा जो सिलेबस दिला होता त्याच बघा सिलेबसनुसार आपल्याकडे बेसिक टू ॲडव्हान्स विद्यार्थी मित्रांनो सर्व या ठिकाणी टेक्निकलच्या ठिकाणी महत्त्वपूर्ण प्रश्न या ठिकाणी अवेलेबल आहेत। विद्यार्थी मित्रांनो जर कोणाला बघा खरंच या ठिकाणी हे टेक्निकल नॉन टेक्निकल सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांची PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोन पे किंवा गुगल पे करायचंय आणि व्हॉट्सअपला हाय करायचंय। तुम्हाला 1 मिनिटाच्या व्हॉट्सअपवर बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाठवले जातील। बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, द सायन्स ऑफ प्रिपेरिंग द डिस्पेन्सिंग मेडिसिन इज कॉल्ड। बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, द सायन्स ऑफ प्रिपेरिंग डिस्पेन्सिंग मेडिसिन। बघा डिस्पेन्सिंग मेडिसिन म्हणजे फार्मसी। ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी
आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 12 पहा, विच ड्रग्स इज युज्ड ॲज पेन रिलिव्हर. बघा पेन रिलिव्हर बघा यांच्यासाठी खालीलपैकी कोणत्या प्रकारचं औषध वापरतात. तर याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 1 पेन रिलिव्हर ड्रग्ज आयबुप्रोपेन. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 13 पहा, द स्टडी ऑफ हाऊ ड्रग्ज ॲक्ट्स. बघा द स्टडी ऑफ हाऊ ड्रग्ज ॲक्ट्स ऑन बॉडी इज कॉल्ड. बघा महत्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, द स्टडी ऑफ हाऊ ड्रग्ज ॲक्ट्स ऑन द बॉडी इज कॉल्ड. सर्वांच्या ठिकाणी योग्य ऑप्शन क्रमांक 1 फार्माकोडायनामिक्स. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 14 पहा, विच डोसेस फॉर्म इज अप्लाइड टू द स्किन. बघा सोपा प्रश्न आहे. स्किनवर बघा लावण्याचं औषध कोणत्या प्रकारचा डोस असतो. तर ऑइंटमेंट. ऑप्शन क्रमांक बी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 15 पहा, द व्हॉट इज द कॉमन साईड इफेक्ट ऑफ अँटीबायोटिक. बघा सर्वांनी योग्य उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे. व्हॉट इज द कॉमन साईड इफेक्ट ऑफ अँटीबायोटिक. डायरिया. ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, द प्रोसेस ऑफ ड्रग ॲब्सॉर्प्शन डिस्ट्रीब्युशन मेटाबॉलिझम अँड एक्सक्रेशन इज कॉल्ड. बघा महत्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, द प्रोसेस ऑफ ड्रग्ज ॲब्सॉर्प्शन डिस्ट्रीब्युशन मेटाबॉलिझम अँड एक्सक्रेशन इज कॉल्ड. बघा सर्वांच्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी फार्मोकायनेटिक्स. ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 17 पहा, विच ड्रग्स इज अ ब्रोंचोडिलेटस ड्रग्ज. बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे. विच ड्रग्स इज अ ब्रोंचोडिलेटस ड्रग्ज. बघा सर्वांनी योग्य उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे. तर याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील, सॅल्ब्युटामॉल. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 18 पहा, विच ड्रग्स इज युज्ड टू रिड्यूस कोलेस्ट्रॉल. बघा कोलेस्ट्रॉलचे बघा लेवल कमी करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या प्रकारचं ड्रग हे वापरतात. बघा सर्वांच्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे, स्टेन्स. बघा ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विच डोसेस फॉर्म इज अ लिक्विड अँड टेकन बाय माउथ. बघा सोपा प्रश्न आहे. विच डोसेस फॉर्म इज अ लिक्विड अँड टेकन बाय माउथ. बघा लिक्विडमध्ये असतो. कोणता असतो लिक्विडमध्ये. द सायरप. ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विच ड्रग्स इज युज्ड फॉर हायपरटेन्शन. बघा या ठिकाणी उच्च ताण हायपरटेन्शन बघा यांच्यामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचं ड्रग्ज वापरतात. तर विद्यार्थी मित्रांनो बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी ॲम्लोडोपाइन. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विच मिनरल्स इज अ इसेन्शियल फॉर हिमोग्लोबिन फॉर्मेशन. बघा आपल्याकडे प्रश्न झाला होता, हिमोग्लोबिनच्या निर्मितीसाठी खालीलपैकी कोणत्या प्रकारचं खनिज हे खूप महत्त्वाचे असते. बघा फॉर्मेशन ऑफ हिमोग्लोबिन आयर्न इसेन्शियल. ऑप्शन क्रमांक बी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 22 पहा, विच ऑफ द फॉलोइंग इज अन अँटीहिस्टॅमाइन. बघा आता सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर यायला पाहिजे. विच ऑफ द फॉलोइंग इज अन अँटीहिस्टॅमाइन. बघा याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 23 पहा, विच ऑर्गन्स इज अ मेनली रिस्पॉन्सिबल फॉर ड्रग मेटाबॉलिझम. बघा आपल्याकडे बघा बऱ्याचदा प्रश्न रिपीट झालेला आहे. विच ऑर्गन इज अ मेनली रिस्पॉन्सिबल फॉर ड्रग मेटाबॉलिझम. बघा लिव्हर. ऑप्शन क्रमांक सी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विच ऑर्गन एक्सप्रेस मोस्ट ड्रग्ज. बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे. विच ऑर्गन एक्सप्रेस मोस्ट ड्रग्ज. बघा ड्रग्ज या ठिकाणी बघा या ठिकाणी कोण करतो. किडनी. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा सर्वांचं उत्तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विच ड्रग्स इज युज्ड ॲन सेडाटिव्ह ड्रग्ज. विच ड्रग्स इज युज्ड ॲज सेडाटिव्ह. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 डायझेपाम. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 26 बघा, ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह आर युज्ड फॉर. ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह आर युज्ड फॉर. त्याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी सी बर्थ कंट्रोल. ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विच इज अन एक्झाम्पल ऑफ वॅक्सिन. बघा वॅक्सिनचं या ठिकाणी उदाहरण आपल्याला ओळखायचं आहे. विच इज अन एक्झाम्पल ऑफ वॅक्सिन. पोलिओ वॅक्सिन. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 28 पहा, विच इज अ नॉट अ डोसेस फॉर्म.
बघा टॅबलेट, सायरप, कॅप्सूल, ब्लड डोसेस या ठिकाणी फॉर्म नाही. टॅबलेट म्हणजे या ठिकाणी असतो, सायरप असतो, कॅप्सूल बघा ब्लड ऑप्शन क्रमांक डी या ठिकाणी आपले योग्य नॉट डोसेस फॉर्म. प्रश्न क्रमांक पुढचा बघा विच ड्रग्स इज युज्ड ट्युबरक्युलोसिस ट्रीटमेंट. बघा ट्युबरक्युलोसिस बघा ट्रीटमेंटमध्ये कोणत्या प्रकारचं औषध असते. तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा द ब्रँच ऑफ फार्मसी डिलिंग विथ ड्रग स्टँडर्ड अँड क्वालिटी. बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे द ब्रँच ऑफ फार्मसी डिलिंग विथ ड्रग स्टँडर्ड अँड क्वालिटी. तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा फार्माक्युलेट केमिस्ट्री ऑप्शन क्रमांक डी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा विच ऑर्गन्स पंप्स ब्लड इन द बॉडी. बघा सोपा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो बॉडीमध्ये विचारले विच ऑर्गन पंप्स ब्लड इन द बॉडी. तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी हार्ट्स ऑप्शन क्रमांक बी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा द युनिट ऑफ इन्सुलिन. झाला होता बघा प्रश्न आपला युनिट ऑफ इन्सुलिन इंटरनॅशनल युनिट IU ऑप्शन क्रमांक बी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा विच डोसेस फॉर्म इज अ च्युएबल. बघा च्युएबलच्या या ठिकाणी काय असेल विद्यार्थी मित्रांनो टॅबलेट ऑप्शन क्रमांक बी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक चौथा बघा विच ड्रग्स इज युज्ड फॉर फीवर. बघा तापीमध्ये विचारले कोणत्या प्रकारचं औषध प्रामुख्याने वापरतात. तर पॅरासिटामॉल इज युज्ड फॉर फीवर ऑप्शन क्रमांक बी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा विच विटॅमिन्स इज कॉल्ड सनशाईन विटॅमिन. विच विटॅमिन इज कॉल्ड सनशाईन विटॅमिन. तर याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक डी यायला पाहिजे विटॅमिन डी आल्सो कॉल्ड ॲज सनशाईन विटॅमिन ऑप्शन क्रमांक डी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा द युनिव्हर्सल अँटीनोड इज. बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा. द युनिव्हर्सल अँटीनोड इज. तर चारकोल ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा व्हॉट इज द नॉर्मल ह्युमन बॉडी टेम्परेचर. 37 सेल्सिअस ऑप्शन क्रमांक बी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा विच ऑफ द फॉलोइंग इज अ नॉट रूट ऑफ ड्रग्ज ॲडमिनिस्ट्रेशन. बघा आता महत्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो विच ऑफ द फॉलोइंग नॉट ड्रग्ज ॲडमिनिस्ट्रेशन. ओरल आहे इंट्राव्हेनस आहे इनहेलेशन आहे तर इलेक्ट्रिक ऑप्शन क्रमांक डी इज अ नॉट ड्रग्ज ॲडमिनिस्ट्रेड रूट. प्रश्न क्रमांक 9 बघा द मेन फंक्शन ऑफ किडनी इज. द मेन फंक्शन ऑफ किडनी इज. तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी फिल्टर वेस्ट ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 10 बघा विच डोसेस फॉर्म इज अप्लाइड टू आईज. बघा आईजसाठी काय असतं तर आय ड्रॉप असतो ऑप्शन क्रमांक बी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा विच मिनरल्स इज इम्पॉर्टंट फॉर बोन अँड टीथ. बघा हाडे आणि दातांसाठी बघा खालीलपैकी कोणत्या प्रकारचं खनिज या ठिकाणी खूप महत्वाचे असते. कॅल्शियम ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा विच ड्रग्स इज युज्ड टू रिड्यूस स्टमक ॲसिड. बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे विच ड्रग्स इज युज्ड टू रिड्यूस स्टमक ॲसिड. सर्वांचं ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 यायला पाहिजे ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 13 पहा विच ऑर्गन इज कॉल्ड ब्लड बँक ऑफ द बॉडी. ब्लड बँक ऑफ द बॉडी विच ऑर्गन इज कॉल्ड. बघा सर्वांचं उत्तर ऑप्शन क्रमांक स्प्लीन इज कॉल्ड ॲज अ ब्लड बँक ऑफ बॉडी. प्रश्न क्रमांक पुढचा बघा विच इज अन अँटी मलेरियल ड्रग्ज. बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे विच इज अन अँटी मलेरियल ड्रग्ज. बघा मलेरिया या रोगामध्ये कोणत्या प्रकारचं औषध वापरतात. क्लोरोक्विन ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा विच ड्रग्स इज युज्ड टू ट्रीट कफ. बघा खोकल्यामध्ये विचारले विद्यार्थी मित्रांनो कोणत्या प्रकारचं औषध वापरतात. विच ड्रग्स इज युज्ड टू ट्रीट कफ. बघा सर्वांच्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी यायला पाहिजे डेक्स्ट्रोमेथोमॉर्फिन ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा व्हॉट इज द नॉर्मल ब्लड प्रेशर इन ॲडल्ट. सामान्यपणे विचारले बघा सामान्यपणे या ठिकाणी प्रौढ व्यक्तीमध्ये रक्तदाब खालीलपैकी किती असतो. ऑप्शन क्रमांक बी 120/80 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा विच विटॅमिन्स प्रिव्हेंट्स नाईट ब्लाइंडनेस.
बघा रात आंधळेपणा खालीलपैकी कोणत्या एका जीवनसत्वाच्या अभावी होतो तर विटॅमिन ए ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 19 बघा विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन अँटीबायोटिक। बघा यापैकी कोणता अँटीबायोटिक नाही। पेनिसिलिन इज अँटीबायोटिक, एमॉक्सिलिन इज अ अँटीबायोटिक, सिप्रोफ्लेक्झिन अँटीबायोटिक, पॅरास्टामॉल इज अ नॉट अँटीबायोटिक। ऑप्शन क्रमांक डी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा विच ड्रग्स इज कॉल्ड ब्रोंचिडिलेटस ड्रग्स। बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे विच ड्रग्स इज कॉल्ड ब्रोंचिडिलेटस ड्रग्स। बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक यायला पाहिजे सॅल्बिटामॉल। ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा ह्युमन स्केलेटॉन। बघा ह्युमन स्केलेटॉन इज अ मेनली मेड अप ऑफ। बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे कॅल्शियम अँड फॉस्फेट। ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा विच ड्रग्स इज युज्ड इन इपिलेप्सी। बघा याच्यामध्ये आपल्याला ड्रग्ज ओळखायचा आहे विच ड्रग्स इज युज्ड इन इपिलेप्सी। बघा याचं उत्तर काय राहील विद्यार्थी मित्रांनो। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक डायझेपम। ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा विच ऑर्गन स्टोरेज बाईल। विच ऑर्गन स्टोरेज बाईल त्याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी गॅल ब्लॅडर। ऑप्शन क्रमांक बी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा विच विटॅमिन्स इज नेसेसरी फॉर ब्लड क्लोटिंग। विच विटॅमिन्स इज नेसेसरी फॉर ब्लड क्लोटिंग तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी विटॅमिन के इज इसेन्शियल फॉर ब्लड क्लोटिंग। प्रश्न क्रमांक पुढचा बघा विच ड्रग्स इज लॅक्झेटिव्ह फॉर कॉन्स्टिपेशन। विच ड्रग्स इज लॅक्झेटिव्ह फॉर कॉन्स्टिपेशन याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा विच ब्लड ग्रुप्स इज कॉल्ड युनिव्हर्सल डोनर। युनिव्हर्सल डोनर विच ब्लड ग्रुप। ऑप्शन क्रमांक सी ओ निगेटिव्ह इज अ युनिव्हर्सल डोनर। प्रश्न क्रमांक पुढचा बघा विच ब्लड ग्रुप्स इज युनिव्हर्सल रिसेपियंट। बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे विच ब्लड ग्रुप इज युनिव्हर्सल रिसेपियंट। ऑप्शन क्रमांक 1 AB पॉझिटिव्ह इज अ युनिव्हर्सल रिसेपियंट। प्रश्न क्रमांक पुढचा बघा विच ऑर्गन सिक्रेट्स इन्सुलिन। विच ऑर्गन सिक्रेट इन्सुलिन तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी पॅनक्रियास सिक्रेट इन्सुलिन। ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक युनिट इज युज्ड टू मेजर लिक्विड मेडिसिन। बघा लिक्विड मेडिसिन बघा याच्यामध्ये कशामध्ये मोजतात मिलीमीटर। ऑप्शन क्रमांक बी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा विच ड्रग्स इज युज्ड इन ट्युबरक्युलोसिस ट्रीटमेंट। बघा ट्युबरक्युलोसिस बघा या आजारामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचं औषध प्रामुख्याने वापरतात तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे। सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि DMER फार्मासिस्ट ऑफिसर बघा आपल्याकडे 8000 प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे। त्यामध्ये बघा टेक्निकल प्रश्न असतील नॉन टेक्निकल प्रश्न असतील खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत। विशेष म्हणजे विद्यार्थी मित्रांनो पूर्णपणे सिलेबसवर या ठिकाणी सर्व प्रश्न आहेत। ज्यांना कोणाला बघा हे खरंच महत्त्वपूर्ण प्रश्नाची PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाठवले जाईल। याचा बघा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे।